नियम 293 अन्वये विरोधी पक्षानं जो प्रस्ताव या ठिकाणी सादर केलाय त्याच्यामध्ये सन्माननीय सुनील प्रभूसाहेब, सन्माननीय दावोस आणि महानगरपालिका सगळं सांगणार. सगळं सगळं हा दावोसवर आल्यानंतर सांगतो ना. आता पहिलं नाव वाचतो आणि जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की पुढच्या वर्षी ह्याच्यातले कोण दावोसला येणार आहेत त्याची एक यादी आमच्याकडे द्यावी, त्यांना पण घेऊन जातो आम्ही. आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्योतिताई गायकवाड, रमेशजी बोरनारे, हिरामणजी खोसकर, सिद्धार्थजी खरात, विकासजी ठाकरे, बाबासाहेब देशमुख, शरदजी सोनवणे, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, विक्रमजी पाचपुते, नारायणरावजी पाटील, महेशजी सावंत, रणधीरजी सावरकर, प्रवीणजी स्वामी, संजयजी दरेकर, मनोजजी जामसुदकर, अभिजितजी पाटील, नानासाहेब पटोले, अब्दुलजी सत्तार, बापूसाहेब हेमंतजी ओगले, अबूजी आझमी, दिलीप मामा लांडे, अर्जुन भाऊ खोतकर यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले. आणि या 293 वर चर्चा करत असताना सुनील प्रभू साहेबांनी मुंबई महानगरपालिकेवर देखील आपले विचार व्यक्त केले. येणार ना MIDC, पहिलं महानगरपालिका, मग मिठी नदी, असं करत करत मग MIDC. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो खरोखरच सुनील प्रभू साहेब आपण या ठिकाणी मांडला ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या जे FD आहेत त्याच्यावर देखील आपण या ठिकाणी चर्चा केली. आणि याच्यामध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला की 91,000 कोटीच्या ठेवी होत्या, परंतु त्या आता 12,000 कोटीनं कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं हा मुद्दाम ठेवी मोडण्याचा कार्यक्रम सरकारनं केलेला आहे. प्रशासक असताना 12,000 कोटी रुपयाच्या ठेवी मोडून विकासाची कामं सुरू केलेली आहेत. खरं तर सुनील प्रभू साहेबांनी जी माहिती घेतलेली आहे किंवा सुनील प्रभू साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिलेली आहे ती फार चुकीची आहे. कारण माझ्याकडनं 31 मार्च 2017 पासून जर माहिती घेतली तर 31 मार्च 2017ला मुंबई महानगरपालिकेमध्ये 62,195 कोटीच्या ठेवी होत्या. त्याच्यानंतर 31 मार्च 2018ला 72,000 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 2019ला 76,579च्या ठेवी होत्या. 2020ला 79,115 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 2021ला 78,745 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. आणि आपण जो 91,000 कोटीचा उल्लेख केला तो बरोबर आहे. तो 2022ला 91,690 कोटीच्या ठेवी होत्या. हे खरोखरच अंडरलाईन केलं पाहिजे. त्याच्यानंतर 2023ला 86,401 रुपयाच्या ठेवी होत्या. 2024ला 82,737 रुपयाच्या ठेवी होत्या. 2025ला 79,498 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. आणि 2026ला त्याच्यामध्ये 1,500 कोटी रुपयाची वाढ झाली. 81,134 रुपयाच्या ठेवी होत्या. परंतु 91,690 रुपयाच्या ठेवी कधी होत्या तर त्या करोनाच्या कालावधीमध्ये कामच सुरू नव्हती म्हणून 91,690 रुपये कोटीच्या ह्या ठेवी नक्की होत्या. परंतु आपण जर 2017 पासून 2026 पर्यंत ठेवींचा आलेख जर बघितला तर कुठेही या ठेवी 500 ते 700 कोटी रुपयाच्या पलीकडे कमी जास्त झालेलं नाही. आणि इथे एक शंका व्यक्त केली गेली की याच्यावर जो पेन्शनचा प्रश्न आहे, कामगारांच्या पगाराचा प्रश्न आहे, याच्यातले कुठचेही पैसे आपण खर्च करत नाही. त्याच्यासाठी आपण 5,500 कोटी रुपये वेगळे आपण शिल्लक ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर किंवा त्या पेन्शन घेणाऱ्या लोकांवर कुठेही अडचण येणार नाही आर्थिक, अशा पद्धतीची महानगरपालिकेनं 100% प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. आणि म्हणून सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडलात की FT मधले 12,000 कोटी रुपये कमी करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी दिलेले आहेत. आता ठेवीमधले पैसे काढून इन्फ्रास्ट्रक्चरला देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. पण आपण जर रेशो बघितला तर याच्या अगोदर देखील प्रभूसाहेब महापौर असताना मला माहित नाही, परंतु त्याच्यानंतर देखील अनेक वेळा या ठेवीमधले पैसे काढून इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देखील खर्च केलेले आहेत. परंतु आपण 2021-22चा जो उल्लेख केला त्याच्या संदर्भात 91,000 कोटी रुपये होते, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु मागच्या वर्षीच्या ठेवी 79,708 कोटीच्या होत्या आणि त्याच्यामध्ये 1,500 कोटी रुपयाची वाढ झाली. याची देखील प्रामुख्यानं नोंद सुनील प्रभू साहेब तुम्ही आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांनी घ्यावी ही मला सूचना वजा विनंती करायची आहे. दुसरा आपण या ठिकाणी मुद्दा मांडला की इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी चालू आहेत ती किती टक्के पूर्ण झालेली आहेत.
इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये टप्पा 1 मध्ये ज्या काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यानंतर त्याची रिटेंडर निघाली, ही देखील वस्तुस्थिती खरी आहे. परंतु जिथं तक्रारी झाल्या होत्या तीच टेंडर पुढे नेण्याचं काम बीएमसीनं केलं नाही किंवा महाराष्ट्र शासनानं केलं नाही. आज एकूण पूर्ण रस्ते जर आपण बघितले तर 1048 हे रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याची लेंथ जी आहे ती 278.83 किलोमीटर हे मुंबई शहरातले रस्ते पूर्ण झालेले आहेत. टप्पा पहिला जो आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 79.54% काम पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 56.52% काम हे इन्फ्रास्ट्रक्चरचं पूर्ण झालेलं आहे. सन्मान्य सदस्यांनी अजून एक महत्वाचा जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विकासात्मक कामावर परिणाम होतो अशा पद्धतीची भूमिका देखील सुनील प्रभू साहेबांनी मांडली. पण सुनील प्रभू साहेब मला प्रामुख्याने इथं सांगितलं पाहिजे की काही गोष्टी या आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारल्या पाहिजेत. मी जसं सांगितलं की 91,000 कोटीच्या ठेवी होत्याच, 100% होत्या, पण त्या करोनाच्या कालावधीमध्ये होत्या. आता त्या 81,000 कोटीच्या आहेत आणि 500-700 कोटी रुपये हे पाठीपुढे होत राहतात दरवर्षी, हे मी मान्य केलं. परंतु मिठी नदीमध्ये काय झालं हे देखील काय काय सांगतो ना, त्याच्यावर पण येतो. नाही 91 का होते आता त्याच्यामध्ये मी बोललो तर परत वरूनजी राजकीय होईल. 91 मध्ये काम होतं, कोविडमध्ये कोणीच काम केलं नाही. कोविडमध्ये लक्षच आपलं दुसरीकडे होतं, त्याच्यामुळे त्या 91,000 कोटी राहिल्या होत्या. त्या आता 79,000 कोटीवर देखील आल्या होत्या आणि या वर्षी त्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 ते 2.25 कोटीनं वाढ झाली आणि म्हणून ती 81,000 कोटीवर गेलेली आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं आहे. पण मिठी नदीच्या बाबतीतला आपण जर उल्लेख या ठिकाणी करायचा म्हटलं तर मिठी नदीचं काम सगळं 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 1200 कोटीमध्ये काय जिवंत आहे आणि काय नाही हे पण सगळं सांगणार आहे. पण मिठी नदीनंतर सांगणार आहे. मिठी नदीचं काम अध्यक्ष महोदय हे 2006 सुरू झालं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. MMRDA कडे हे काम होतं. 2012 हे महानगरपालिकेकडे घेण्यात आलं आणि महानगरपालिकेकडे काम घेतल्यानंतर जी कामाची प्रोसिजर सुरू झाली त्याच्यानंतर त्या महानगरपालिकेच्या कामाची चौकशी देखील लागली. महानगरपालिकेच्या कामाची चौकशी लागल्यानंतर त्याच्यामध्ये 65 कोटी रुपयाचा फ्रॉड झालेला आहे असं देखील निदर्शनास आलं आणि त्या 65 कोटी रुपयाचा फ्रॉड कशा पद्धतीनं केला तो देखील एक महत्वाचा भाग या चौकशीमधनं पुढे आला. म्हणजे एकच डंपर, एकच ट्रॅक्टर, त्याच्यामधले मातीचं माप घेतलेलं नाही, परंतु ते ट्रॅक्टर ते डंपर रिपीटेडली दाखवण्यात आले आणि त्याच्यामधले जर फोटो आपण बघितले तर ते जवळजवळ 3.5 लाख फोटो हे त्या यंत्रणेकडनं तपासायचे होते. त्याच्यातले 2 लाख फोटो आपण तपासले आणि 2 लाख फोटो तपासल्यानंतर लक्षात आलं की जे डंपर आपण दाखवले होते त्याच्यामध्ये गाळ पण नव्हता. त्याच्यामुळे त्या सगळ्या सिस्टीममध्ये मला अजिबात जायचं नाही. त्याच्यावर 12-13 लोकांवर कारवाई झाली. त्या कारवाईमध्ये अजून कोण कोण होता, केतन कदम कोण होता, त्याचे किती नाईट बार होते, त्या बाबतीमध्ये पण मला खोलात जायचं नाही. त्याच्यानंतर सँटनो मोरिया कोण होता हे देखील मला सांगायला जायचं नाही. परंतु ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर आणि अनियमित काम आहेत म्हणून जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा मिठी नदीमध्ये देखील किती भ्रष्टाचार झालेला आहे हे काय मी सिद्ध केलेलं नाही, हे चौकशी अंती सिद्ध झालेलं आहे. आणि चौकशी अंती सिद्ध झाल्यानंतर अजूनही चौकशी करणारी जी एजन्सी आहे ती सांगते की ही चौकशी व्हायला अजून बरेच दिवस लागणार आहे, कारण अजून 3 लाख फोटो त्यांना तपासायचे आहेत. त्याच्यामुळे विकास कामं करत असताना भ्रष्टाचार होऊ नये, ती पारदर्शक असावी हीच महाराष्ट्र शासन म्हणून सगळ्यांचीच भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे मिठी नदीपासून अगदी 1200 कोटीच्या सुशोभीकरणाच्या म्हणजे फर्निचरच्या बाबतीमध्ये, आता ते फर्निचर म्हणजे काय होतं, काही ठिकाणी बॅरिगेटिंग देखील होती, काही ठिकाणी सुशोभीकरण होतं. आणि ज्यावेळी अशी शंका निर्माण झाली की अशा या संपूर्ण कामांमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होऊ शकतो, त्याच्यामुळे पूर्वी दिलेल्या सगळ्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे आणि 380 कोटी रुपयाचं नवीन टेंडर जे काढलेलं होतं ते देखील रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्याचे देखील पारदर्शकपणानं पुन्हा एकदा निविदा करण्याचा निर्णय आता, पूर्वी कदाचित प्रशासक होता परंतु आता सगळ्या पक्षाचे महानगरपालिकांचे नगरसेवक हे आता महानगरपालिकेमध्ये काम करणार आहेत. त्याच्यामुळे असे विषय आता सभागृहामध्ये न येता महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये कदाचित पूर्ण होतील किंवा त्याला न्याय मिळेल असा विश्वास आपण या ठिकाणी बाळगूया. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये कोस्टल रोड असेल, त्याच्यानंतर मेट्रो असेल, या सगळ्यावर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची भूमिका जी होती ती अतिशय चांगल्या पद्धतीने आणि वेगानं सुरू आहे. पण या सगळ्या बाबतीमध्ये मुंबईचे सर्वपक्षीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील मला एक विनंती करायची आहे की मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे.
आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये चांगले चांगले प्रकल्प आणण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न बीएमसी पण करतंय, महाराष्ट्र सरकार देखील करतंय. आणि म्हणून त्या सगळ्या प्रकल्पांना त्या सगळ्या आमदार महोदयांनी पाठिंबा द्यावा. चुकत असेल ते देखील निदर्शनास आणावं. परंतु मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहराला विकासात्मक ताकद देण्याची जबाबदारी ही फक्त शासनाची नाही तर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची आहे, हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो. जालना नगरपालिकेच्या बाबतीतले देखील या ठिकाणी प्रश्न मांडले गेले. अमरावती महानगरपालिकेच्या बाबतीतले देखील या ठिकाणी प्रश्न मांडले गेले. या सगळ्यावर एकच उपाययोजना त्यांनी मागितली आहे की जालना असेल, अमरावती असेल किंवा छोट्या छोट्या महानगरपालिका आहेत, या छोट्या छोट्या महानगरपालिकेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करणं गरजेची आहेत. अशा पद्धतीची भूमिका ज्या ज्या सदस्यांनी मांडलेली आहे तो देखील निर्णय सकारात्मक शासन घेईल. महेश सावंत साहेबांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या संदर्भातले जे मुद्दे मांडलेले आहेत, मी आताच प्रभारी मंत्री शंभूराज देसाई साहेबांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की आपल्याला बरोबर घेऊन या संदर्भातली एक व्यापक बैठक ही लावली जाईल. आणि नुसता या प्रश्नापुरतं मर्यादित नाही तर जिथं जिथं SRAचे मुंबईतले प्रश्न प्रलंबित आहेत याच्यावर तिथल्या लोकांना न्याय देण्यासाठी उपाययोजना केली जाईल. यासाठी बैठकीचं आयोजन देखील या ठिकाणी ते करणार आहेत. आणि अजून एक जाता जाता प्रभूसाहेब मला सांगायचं आहे की मुंबई महानगरपालिकेचं एक पुस्तक माझ्याकडे आहे. जे मगाशी आपण म्हटलं की मुंबई महानगरपालिका कशा कशावर खर्च करते, तर ते मला आता सगळंच इथं सांगायचं नाही. पण हे जर पुस्तक आपण वाचलं, हे पूर्ण पुस्तक जर वाचलं तर मुंबई महानगरपालिकेच्या FD मधनं किंवा महाराष्ट्र शासनाच्या पैशातनं मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्की किती विकासाची कामं झाली हे देखील या पुस्तकातनं आपल्याला समजू शकतं. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळी जी विकासाची कामं आहेत ही पारदर्शकपणानं केली जातील. आणि पारदर्शकपणानं जर कोण करत नसेल तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई देखील केली जाईल. दुसरा साहेब महत्वाचा मुद्दा उद्योग विभागाचा. नाही, पुस्तक तुम्हीच छापलेलं आम्ही वाचतोय. तुम्ही छापलेलं पुस्तक आम्ही वाचतोय. आम्ही छापलेलं पुस्तक नाही, तुम्हीच छापलंय. दुसरा सगळ्यात कळीचा मुद्दा उद्योग विभागाचा दावोस दौरा. आता दावोस दौऱ्याच्या बाबतीमध्ये नक्की MOU किती झालेले आहेत, ते कशा पद्धतीनं झालेले आहेत, तिथं कोण कोण गेलेले आहेत, ते कशासाठी गेलेले आहेत, हे दावोसचा जायच्या अगोदर 8 दिवस, दावोसमध्ये आम्ही असताना 3 दिवस आणि दावोसवरनं आल्यानंतर 8 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा होते. परंतु मला नानासाहेबांना महत्वाची गोष्ट इथं सांगितली पाहिजे. आपण असं म्हटलं की वेदांता फॉस्कॉन हा महाराष्ट्रातनं निघून गेला, एअरबस महाराष्ट्रातनं निघून गेलं, BDP महाराष्ट्रातनं निघून गेलं. अजून आपण 3.5 वर्षापूर्वीच अडखळून पडलेलो आहोत सगळे. म्हणजे ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर वेदांता फॉस्कॉन गेलं हे म्हणायला जी सुरुवात झाली, त्याच्यानंतर व्हाईट पेपर आपण सभागृहामध्ये काढला, श्वेतपत्रिका काढली, तरी सुद्धा अजून वेदांता फॉस्कॉन गेलं याच्यावरच आपण चर्चा करतो. पण यावेळी आम्ही आता भगवी पत्रिका काढणार आहोत. जी आपली मागणी आहे की दावोसला गेल्यानंतर 2022ला 80,588 कोटी रुपयाचे MOU झाले होते. आणि मला हे देखील सांगताना आनंद आहे की ज्यावेळी 2022ला 80,588 कोटी रुपयाचे MOU झाले, नाही नाना अजून पहिल्याच पानावर आहे, अजून 4 पानं बाकी आहेत. सांगतो ना, ते पण सांगतो, त्याच्यावर पण तुमच्या मनामध्ये एकही शंका मी ठेवत नाही. सगळ्या शंकेचं मी निरसन करतो. अजिबात चिंता तुम्ही करू नका. उद्या विदर्भामध्ये चंद्रपूरला जो एक फार मोठा प्रोजेक्ट येतोय त्याचं भूमिपूजन आहे. त्याच्यामध्ये देखील फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे जवळजवळ 40,000 कोटी रुपयाची. त्याच्या भूमिपूजनाला देखील आपण आलं पाहिजे, म्हणजे आपल्या शंका दूर होतील. तर 2022ला 80,300 CMने देखील सांगितलंय. आता आदित्यजी देखील या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही यादी करून द्या. नाना पटोले साहेबांना फक्त त्याच्यामध्ये घ्या, कारण त्यांनी हा मुद्दा मगाशी काढलेला होता. दावोस तर 2022ला 25 जे MOU झाले याच्यावर कोणी टीका टिप्पणी केली नाही. कारण त्यावेळी देखील 80,588 कोटी रुपये जे MOU झाले त्याची 98% अंमलबजावणी करण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे. 2023ला 1,37,393 कोटीचे MOU झाले. 2024ला 3,16,000 कोटीचे झाले. 2025ला 12,23,000 कोटीचे झाले. आणि 2026ला 31,25,000 कोटीचे झाले. मला याच्यामध्ये थोडं करेक्ट करायचं आहे की या वर्षीचे जे 31,25,000 कोटीचे MOU झाले
आणि त्याच्यावर जयंत पाटील साहेब देखील असं म्हणाले की हे सगळे MIDCचे MOU आहेत, ते सगळे MIDCचे MOU नाहीत. याच्यामध्ये उद्योग विभागाचे 15,15,000 कोटीचे MOU आहेत, MMRDAचे 15,10,000 कोटीचे MOU आहेत आणि MSRDCचे 1,100,000 रुपयाचे MOU आहेत. त्याच्यामुळे असं बायफर्केशन जर आपण केलं तर 31,25,882 कोटी रुपयाचे MOU या तिन्ही विभागाचे म्हणून झालेले आहेत. आणि मला हे सांगताना देखील आनंद आहे की बाकीच्या देशातल्या राज्यांचा आपण जर विचार केला तर त्याचा अंमलबजावणी करण्याचा रेट जो आहे हा 35 ते 40% आहे आणि 2022 पासून या वर्षापर्यंत आपला रेट जो आहे तो 75% ते 80% आहे. विधान परिषदेमध्ये नाना मी एक उदाहरण दिलं होतं, सागरजी तुम्हाला पण सांगतो की एक महिन्याभरापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सुपा MIDC मध्ये गेलो होतो. भरत गीते नावाचे एक तरुण उद्योजक आहेत, मराठी उद्योजक आहेत, जे जर्मनीला सुपरवायझर म्हणून गेलेले होते, नोकरीला गेलेले होते. परत येताना जर्मनीचा पार्टनर ते घेऊन आले आणि त्यांनी 1,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा MOU त्यांनी डावोसमध्ये केला. आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं की भरत गीते हा सुप्याचा आहे, अहिल्यानगरचा आहे आणि म्हणून अहिल्यानगरच्या भरत गीतेंचं डावोसमध्ये जाऊन MOU करायचं काम काय आहे. तर त्याचं कारण सांगतो की त्याच्याबरोबर असलेली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे जर्मनीची होती. 2025ला आम्ही MOU केला आणि नानासाहेब त्या प्रकल्पाचं उद्घाटन 1 महिन्यापूर्वी आम्ही सुपाला जाऊन केलं. ही आमची काम करण्याची पद्धत आहे. सगळं BDPचं मी देखील सांगितलं की BDPचा एक मात्र निर्णय केंद्र सरकारनं घेतला की जे केंद्र सरकारचे 1,000 कोटी रुपये आम्हाला मिळणार होते ते BDPतनं आम्हाला मिळाले नाहीत, पण रायगडला उद्योग विभागाच्या स्वतःच्या निधीतनं BDP उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला. हैदराबादच्या कंपनीला हे काम मिळालेलं आहे आणि त्या BDPतनं देखील हजारो लोकांना रोजगार निर्माण होणार आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी सांगितलं की या बाबतीतली मागच्या वर्षाच्या MOUची अंमलबजावणी किती झाली हे पूर्ण महाराष्ट्राला कळण्यासाठी आणि सभागृहाला कळण्यासाठी आम्ही भगवी पत्रिका काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते देखील आम्ही सभागृहामध्ये आणू. त्याच्यामुळे आम्ही किती अंमलबजावणी करतोय आणि किती रोजगार निर्मिती होते हे देखील सभागृहाला आणि महाराष्ट्राला कळेल. आता नानासाहेब दुसऱ्या मुद्द्यावर येतो की आपण असं म्हटलं की महाराष्ट्रातले जे उद्योजक आहेत हे दावोसला जाऊन MOU का करतात. तर FDI आणत असताना एखादा जर आपला उद्योजक असेल आणि तो त्याच्या मार्फत FDI आणत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता त्याचं उदाहरण सांगतो. परवा आम्ही हे 5 MOU केले, हे आम्ही विधान भवनामध्ये MOU केले. या MOUची कॉस्ट आहे 44,710 कोटी रुपये आणि त्याच्यातनं 7,030 लोकांना रोजगार मिळणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये FDI नाही का? ह्याच्यामध्ये सुद्धा FDI आहे. विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जे MOU केले त्याच्यामध्ये देखील FDI आहे. त्याच्यामुळे दावोसला केलेल्या MOU मध्ये FDI नाहीत अशातला भाग नाही. जवळजवळ 70 ते 80% FDIच त्याच्यामध्ये आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे उद्योगधंदे आपण दावोसच्या निमित्तानं इथं आणलेले आहेत. बाकीच्या जर स्कीमवर बोलायचं झालं तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे, त्याच्यानंतर खादी ग्रामोद्योग योजना माझ्याकडे येते. याच्यातनं देखील रोजगार निर्मितीसाठी आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे. अनेक सदस्यांनी त्यांच्या भागामध्ये MIDC व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. ॲको की काहीतरी ग्रीन एनर्जी आहे ती आमच्या सागरच्या मतदारसंघातले मी परवाच बोलत होतो. तर त्याला 4,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. तिचं टर्नओव्हर नाही, काहीतरी काय 2, 4, 5, 7 लाखाचं आहे आणि ते तुम्ही तिथं जाऊन दावोसमध्ये केलं. ते आमचा तो प्रश्न होता की अशा ज्या तुम्ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणायचा जो प्रयत्न करताय, जे तिकडे आहे मुंबईत ऑफिस आहे त्याचं, यांचं लोडाजीचं आपण एक केलेलं आहे. ते हे जे करताय तर ते थोडं स्पष्ट करून सांगितलं तर मग आपल्याला होईल. बरोबर नाही, मी अध्यक्ष महोदय याचं उत्तर दिलं की ज्यावेळी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असते, आधी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये सलग 3 वर्ष महाराष्ट्र हा देशात 1 नंबरला आहे आणि तो काही शासनाचा सर्वे नाही, तो RBIचा सर्वे आहे. आणि त्याच्यामध्ये नानाभाऊंनी जो आता विषय सांगितला की एखादी इंडस्ट्री इथं आल्यानंतर त्याचा DPR बघितल्याशिवाय किंवा त्याचा फायनान्शियल पोझिशन बघितल्याशिवाय कुठेही MOU जरी झाला असला तरी पुढे त्याला फॅसिलिटीज मिळत नाहीत. कारण त्यांना फॅसिलिटी जर द्यायच्या असतील तर त्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये जातात. त्या कॅबिनेट सब कमिटीचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असतात. त्याच्यामुळे तिथे या सगळ्या गोष्टी होतात.
तुम्ही सांगितलेला प्रकल्प, त्याची इन्व्हेस्टमेंट आणि त्याची बॅलन्स शीट ही नक्की कशी आहे ही पडताळून नक्की बघितली जाईल. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जिंदालनी जो प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर सुरू केलेला आहे, त्यांची बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहे. गडचिरोलीमध्ये जर आपण गेलो तर देशातला सगळ्यात मोठा स्टील हब आता गडचिरोलीमध्ये होतोय. तिथं तुम्हाला माहिती आहे लॉईड्सनं कशा पद्धतीनं काम केलेलं आहे. तिथं देखील लाखो लोकांना आणि विशेषतः नक्षलवादी लोकांची जी मुलं आहेत त्यांच्या हातातल्या बंदुका काढून त्यांना देखील रोजगार देण्याचं काम या संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये चालू आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये समतोल विकास असावा औद्योगिक, यासाठी उद्योग विभागाचा आमचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगता आल्या असत्या, परंतु ज्या योजना उद्योग विभागाकडनं आहेत त्या देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं राबवतोय. आमच्या अंडर असलेली महामंडळं जी आहेत ती देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं राबवतोय. त्याच्यामुळे दावोसच्या बाबतीमध्ये नक्की काय होणार आहे या संदर्भातली सगळी माहिती भगव्या पत्रिकेच्या निमित्तानं आम्ही सभागृहामध्ये आणणार आहोत. मी सन्मान्य सदस्य महोदय सांगितलं की अनेक सदस्यांनी MIDCच्या संदर्भामध्ये देखील मागण्या केलेल्या आहेत, परंतु आमचा जो कंट्रोल सर्व्हे असतो तो झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी MIDC व्हायबल आहे त्या ठिकाणी 100% करण्याचा निर्णय MIDC प्रशासन घेईल. महोदय उत्तर देत आहेत. मी MIDCच्या बद्दल नवी मुंबईमध्ये ज्या ठिकाणी क्रीक आहे त्या क्रीकच्या वरती असलेल्या झोपड्या, त्याचं रिडेव्हलपमेंट आणि त्यासाठी मोकळ्या जागा, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने उद्योगाचं धोरण केलेलं आहे, आधी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला लावता आणि त्यानंतर तुम्ही ती जागा देता, त्यामुळे केवळ MIDC आता जागा विकण्याचं काम करते की उद्योग वाढवण्यासाठी ज्या उद्देशाने आपण MIDC स्थापन केली म्हणून उद्योजकांना जागा देण्याचं काम करते? ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे होता. मी 5-6 मुद्दे मी MIDCच्या बद्दल ज्या सूचना केल्या होत्या त्याचं उत्तर आलंच नाही. प्रभू साहेबांनी अतिशय एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे. मी नाकारत नाही, ती कधी राहून गेलं असेल. आमच्या MIDCच्या जागेमध्ये ज्या झोपडपट्ट्यांचं वास्तव्य आहे गेली वर्षानुवर्ष, त्याच्यासाठी जसं आपण इंडस्ट्रीयल पॉलिसी आणतो, जशी आपण जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी आणली, तशी आमच्या MIDCची SRAची पॉलिसी देखील आम्ही आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत, जेणेकरून MIDCच्या जागेमध्ये असलेल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचं देखील पुनर्वसन झालं पाहिजे, त्याला देखील घरं मिळाली पाहिजेत. हीच आमची MIDCची भूमिका आहे आणि येत्या 2 महिन्यामध्ये ते धोरण आम्ही निश्चित करणार आहोत. तर त्यांच्याकडनं जागा ताब्यात घेऊन नवीन उद्योजक आहेत त्यांना ते आपण जागा द्याव्या, जेणेकरून उद्योजक वाढतील. तर त्या दृष्टीने MIDC निर्णय घेणं आवश्यक आहे, त्याबद्दल पण सांगा. अध्यक्ष महोदय, हा निर्णय 1 वर्षापूर्वीच आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये साधं उदाहरण देतो की इंडिया बुल्स नावाच्या कंपनीची एक जागा होती, ती देखील काढून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्याबरोबर लढतोय. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी ज्या तालुक्याचं नेतृत्व करतो, तिथं जवळजवळ 750 एकर जमीन ही आपण वेदांता फॉस्कॉनचा जे उल्लेख करतो त्या वेदांता ग्रुपकडे होती 25 वर्ष. आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत MIDC लढलो आणि ती 750 एकर जमीन आता आम्ही काढून घेतली आणि तिथं 30,000 कोटीचा सेमीकंडक्टरचा कारखाना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतोय. त्याच्यामुळे ही कार्यवाही सुरू झालेली आहे. मी विभागनिहाय आम्ही किती जागा काढून घेतोय ही पूर्ण माहिती पटलावर ठेवतो. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केला आहे. सन 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा व मतदान. तिसरा दिवस. आता 1 नगर विकास विभाग, 2 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, 3 गृहनिर्माण विभाग, 4 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व 5 इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांच्या मागण्या चर्चेला घेण्यात येतील. विभागांच्या मागण्यांचा तपशील व स्वीकृत कपात सूचनांची यादी सदस्यांना टपाल खडाद्वारे वितरित करण्यात आली आहे. कपात सूचना न मांडता मान्य करण्यात आलेल्या कपात सूचनांची उत्तरे माननीय मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने 3 दिवसांच्या कालावधीत सदस्यांना पाठवण्याची प्रथा जुलै 2010 पासून मान्य झाली असल्यामुळे आता कोणीही कपात सूचना मांडणार नाही असे मी गृहीत धरतो. या चर्चेसाठी मंत्र्यांच्या उत्तरासह 3 तास वेळ देण्यात येईल. सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो. चला आता चर्चेला सुरुवात होईल. नाही, सुरुवातीपासूनच आम्ही विनंती करत असतो की ठीक आहे. अध्यक्ष महाराज, काल आम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता.
अध्यक्ष महाराज, काल एक मुद्दा उपस्थित केला, त्याचं उत्तर आलं नाही. अध्यक्ष महाराज, खरं तर भारतीय जनता पार्टीचे 137 म्हणजे 132 आणि 5 137 सदस्य आहे. काल आम्ही जेवढी नावं दिली, 45 नावं दिली, 7-8 सदस्यांनाच बोलता आलं. तर कमीत कमी ठीक आहे, 10-20 मिनिटं 25 मिनिटं इकडे तिकडे मी समजू शकतो अध्यक्ष महाराज, पण शेवटी भारतीय जनता पार्टीचे जे सदस्य आहे त्यांना या वेळेच्या संदर्भात काल मी विचारणा केली होती की कालच्या चर्चेमध्ये पक्षनिहाय किती वेळ प्राप्त झाला, पण त्याची माहितीच दिली नाही. तर कमीत कमी अध्यक्ष महाराज, चर्चा संपत असताना मंत्री महोदयाचं उत्तर झाल्यानंतर प्रत्येक चर्चेच्या वेळी ही प्रथा आता पाडली गेली पाहिजे की पक्षनिहाय किती वेळ तुम्ही दिला आणि किती वेळ देणं हे आपल्या नियमाला अपेक्षित होतं. एवढं जर दर चर्चेला दिलं तर भारतीय जनता पार्टीवर अन्याय होणार नाही. अन्यथा पक्षात एकदा दोनदा अन्याय ठीक आहे, पण अन्यायाची परिसीमा कुणीही सहन करणार नाही, एवढी आपण काळजी घ्या. माहिती घेऊन आम्ही उत्तर देतोय. चला आता कोण तुमचं कोण देणार, सुरुवात कोण करणार आहे? मिनिटं 40 मिनिटं काय काय तर मी तिथे वरती बसल्यावरती 1-1 तासपर्यंत बोललेत.